नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म चॅनलवर. भैयाला कॉलेज नामचा आता आणि आलाय तसं आता जाणार आहे शेळ्या हिंडवायला, आहे ना मला. हा मी चालली होती बरं का, आवरली होती मी शेळ्या सोडायला चाललेली, तोपर्यंत भैया आला आणि भैया मला शेळ्या सोडायच्या होत्या का, म्हणजे का जाते माहिती आहे का ही शेळ्यांकडे. जरा शेळ्यांच्या मागे जायचं, पोरांना फोन लावायचं, फोन लावून गप्पा मारत शेळ्यांना चारतोय. आणि मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बोकड हिंडायला सोडत नाही, आणि बोकड हिंडायला सोडलं म्हणजे शेळ्या नीट हिंडत नाही त्या, है ना मला. असं माझं मग काळ दिसतं, असं जरा गोर दिसतंय. आणि मी जाणार होते शेळ्या हिंडवायला, तर माझं कॅन्सल झालं. आणि काय झालं माहिती आहे का, जाळीतलंही घाण झालंय, 2-3 दिवस झाडून काढलं नाही, तर आता मी आणि त्यांनीच झाडून काढणार आहे. आणि भैया जातो ना मुला जेवायला. चपाती आहे, चहा आहे ना संपलं, चहा केलेला आहे मुला, ह्याला चहा चपाती पाहिजे असत्या, दुसरं काय नको असते, हे ना. हा हे कोण आणलंय मला, माझ्या भैयाला गिफ्ट आणलंय काय, कुणी आणलंय. हा खरं सांगायचं, आमचा सिद्धनाथ आहे ना, भैयावर लय प्रेम आहे सिद्धनाथचं. हा भैयाला कडा आवडतोय. मी सप्तशृंगीला गेली होती बरं का, नाशिकला, आणि तिकडनं मी कडा आणला, पण बारका कडा आणला होता. छकुलीनं अगोदर भैयाला कडा आणलेला, आणि तिकडं काय झालं मला, कुणी चोरूनच घेतला. हे हॉस्टेलला गेलो होतं आणि ह्याचा जरा कडाच कुणी काढून घेतला. पिशवी सॅकमध्ये ठेवलेला ना का, पिठीत सॅकमध्ये ठेवलेला कुणी कडा ह्याचाच काढून घेतला. तेव्हापासून कडा पाहिजे म्हणत होता. नंतर मी ती वणीच्या सप्तशृंगीला गेलेली, तिथनं मी कडा आणला, पण ते कडा त्याला आवडला नाही. हे बघा आणलाय मी कडा, दाखवते मग. हे बघा मी कडा आणला, ह्याला लय कडा आवडतोय. मी कडा आणला आणि हे त्याला आवडलं नाही. नंतर मग सिद्धनाथनं त्याला कडा आणलाय. छकुलीने अगोदर आणलेला ती कडा त्याच्याकडे होता. मग त्यावेळी सिद्धनाथ होता, दोघं छकुली आणि सिद्धनाथ पंढरपूरला गेलेली, आणि सिद्धनाथला साईज माहित होती. तर सिद्धनाथनं ही कडा आणलाय. हे बघा असला जाडाच्या जाडा कडा आणलाय. खरंच आमच्या सिद्धनाथचा आमच्या भैयावर लय जीव आहे बरं का. आम्ही कोण असलो नसलो काय फरक पडत नाही त्याला. हा ते आम्ही कोण हाय नाही, त्याचा छकुलीवरती जीव नाही, पण भैयावर लय जीव आहे, है ना भाई. वाटतंय का नाही सिद्धनाथ तुझ्यावर प्रेम करतोय. हा सिद्धनाथ लय माया करतोय. भैया जातोय आता, शेळ्या घेऊन जातो ना मला जेवायला घाला. जा चहा चपाती हाय, चहा केलेला आहे, हाय बघ पत्रे चहा. आता मी चहा पिऊन चालली होती शेळ्या सोडायला. आता म्हणलं भैया नाही, म्हणलं आता शेळ्या सोडायला माझ्याकडे काम आहे. आणि तोपर्यंत भैया आला. मला कॉलेजला आलाय, आल्या लगेच काय अभ्यास करतोय का नाही काय माहिती. त्याचं ते काय नुसतं लिखाणच करतोय, काय पाठांतर काय करत नाही काय नाही. हा बघतो काय माझ्याकडे खाजा जा. चला आपण दोघं झाडून काढू. त्याने आमच्यात भांडणं लागली होती का माहिती आहे का, शेळ्या मी घेऊन जातो तू घेऊन जातो. त्याने म्हणतो मी घेऊन जाते, तू लुटून काढ, जातो तू लुटून काढ. आणि मी म्हणतो मी शेळ्याकडे जाते, तुम्ही लुटून काढा. तर लुटून काढायला काय होतंय माहिती आहे का, एवढा धुळा उठतोय ना जाळीत, लय म्हणजे लय धुळा उठतोय. त्यामुळे लुटून काढायला वैताग येते. खरं आता काढावं लागणार आहे, कारण आता भैया आलाय आणि भैया शेळ्या सोडते. 1 तास 1.25 तास हिंडवायला नाही, फक्त जरा खाऊ दे. शेळ्यांची पोटं भरलेली आहे ती. मी घेऊन जाऊ का तू येईपर्यंत मुला, मी घेऊन जाते तोपर्यंत. भैया येईपर्यंत घेऊन जाते. का माहिती आहे का, एवढा पूर्ण संध्याकाळ झाली आणि भैयाला आता जेवायचं म्हटलं तर 15-20 मिनिटं लागते. भैयाचं जेवण आमचं फास्ट असतंय, पण 15-20 मिनिटं त्यात जाते. तर मी जाते तोपर्यंत शेळ्या घेऊन. चला शेळ्यांकडे जाऊ. ह्याला आधी कोंडून घालतो काय, ह्या बारक्यासनी आधी कोंडायला पाहिजे ना, बारकी सगळ्यात पुढे पळते ती. आणि शेळ्या पण सोडायला किती माहिती आहे का, 5 शेळ्या सोडतोय आम्ही, कारण बोकडं हिंडून देत नाही ती. त्यामुळे आम्हाला 5 शेळ्या सोडायला लागते हिंडायला. 2 पाटा आणि 3 शेळ्या. पडलं काम करणारच का इथली, लुटून बिटून काढणार आहे काय. चकुली लुटून काढायला आल्या वाटतं. काढ लुटून इथला, काढ. शेळ्यांच्या खाली सगळं घाण झालंय, काढ झाडून गोळा कर. व्हिडिओ करायला नको माझं, मला येतंय व्हिडिओ करायला. मी जाणार आहे शेळ्याकडे, का जाते शेळ्या हिंडवायला. आमची छकुली आहे ना, कधी झाडून काढत नाही, कधी शेळ्यांना वैरण घालत नाही, कधी शेळ्या तर हिंडवायला आहे ना 7वी पर्यंत शेळ्या हिंडवत होती. 7वी 8वी पर्यंत, 8वी पर्यंत जरा शेळ्या हिंडवत होती तळ्यावरती. आणि भैया नसल्यावर कधी तर थांबायचे तळ्यावर. खरं तिथनं नाही, आता घरीच असते, घरातलं तेवढं करते. असं पोरींला घालून शेळ्या हिंडवायला आहे ना. बोकडं तेवढी सोडू नका दोन्ही पण. पांढऱ्या पाटाला गोळ्यानं घालता, प्रजननाच्या गोळ्यानं घालता बहुतेक माझावर इथे वाटतं बरं का पाट येईल असं वाटायला लागले. कुठं पडायला लागली काय फास्ट पडते. आणि टॉनिकनं शेळीला फरक पडलाय बरं का, चांगला फरक पडलाय. आपल्याला एक 10 कमेंट केलेलं टॉनिक कुठला आणलाय. आणि काय होतं माहिती आहे का,
शेळ्या येलेल्या असते त्या का नाही, येलेल्या शेळ्यांचं जरा कॅल्शियम उतरतं, जरा म्हणजे चांगलंच उतरतं. ज्या शेळ्या दुधाला चांगल्या येतं ना त्यांचं कॅल्शियम भरपूर उतरतं आणि शेळ्यांना त्याचा प्रॉब्लेम लगेच आपल्याला त्याचा इफेक्ट जाणवून येतोय बरं का. शेळ्या येलेल्या शेळ्या ठकीच दिसते त्यांना किती पण खायला घाला ठकीच दिसते कारण ती पिल्लीसारखी चिटत असते ती, त्यामुळे त्यांचं कॅल्शियम उतरतं आणि शेळ्या ठकीच दिसते त्यामुळे त्यांना कॅल्शियमची गरज असते. म्हणून टॉनिक चालू ठेवायचं. आता हेच टॉनिक पाहिजे तेच टॉनिक पाहिजे असं काही मला माहीत नाही, पण आमची शेळी ज्यावेळी ही लई थकलेली होती ना, बऱ्याच डॉक्टरांनी सांगितलं. शेवटी आमच्या गावातले जे सरकारी डॉक्टर आहेत ना, आमच्या गावातले सरकारी डॉक्टर अनुभवी आहेत बरं का, तर त्यांना सांगितल्यावर त्यांनी म्हटले ते एक मी टॉनिक लिहून देतोय तेवढं टॉनिक घाला, शेळी चांगली होती. आणि खरंच तुम्हाला सांगते ते टॉनिक मी घातलंय आणि शेळी एकदम म्हणजे एकदम चांगली झाली आहे बघा, एकदम छान झाली आहे. तर आपण तांबड्या शेळीला पण टॉनिक चालू केलं आहे. किती दिवसात फरक पडतोय बघा, 1 महिनाभर लागतो बरं का चांगला फरक पडायला. शेळ्या एवढ्यासाठी चारायला सोडायचं बघा, असं सगळ्या प्रकारचा चारा मिळतो त्यांना. आपण घरी एवढ्या आणू शकत नसतोय बरं का आणि घालू शकत नसतोय. तर हिंडायला सोडल्या नाही सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचा झाडरं, वेल, परत गवत, तेव्हा ती शेळीचं गवत खायचं चालू आहे, ह्याचं वेल खायचं चालू आहे आणि ह्याचं कांग्रेसचं गवत खायचं चालू आहे. ही शेळी तेवढी एक विकायची आहे बरं का आपल्याला. तर 1-2.5 महिन्याची गाभण असेल ही शेळी आणि ही पाट 1 महिना 1.5 महिन्याची गाभण आहे, बांडी पाट. आणि पांढरी पाट येईल माझ्यावर येईल. अजून आपण 8-10 दिवस गोळ्या नाही घालणार आहे, शिपूट पण हलवायला लागले, येईल माझ्यावर बघायचंय. सगळ्या प्रकारचा चारा मात्र पाहिजे बरं का शेळ्यांना. तेव्हा तिचं आता कंटी खायचं चालू झालं म्हणजे त्यांना तोंडापुढं काय दिसेल ते खाते त्या शेळ्या. ऊसाची ट्रायल्या भरली त्या बरं का इथं नेणार आहे ते, तसं त्यांच्या रानात जायला वाट नाही चांगली, त्यामुळं गाड्या इथंच आणून भरतात त्यांनी. पण काढते मग काढायला लागलं ना काय तिकडं, काढायला लागलेत की मग तुझ्या आधी सुरुवात केलं. सगळी कवाई आणलेले माहितीये काय, कधी रोज रोज लुटून काढत नाही बरं का. 8 दिवसात एकदा रोज एवढं लुटून काढतात. सकाळ सकाळ पळता भुई थोडी होत्या आमच्यात आहे ना, त्यांनी सकाळी एकतर उठायला वैताग येतोय लय, म्हणजे लय थंड सुटायला लागल्या आणि सकाळी उठू वाटत नाही आणि उठलं की नाही त्याने भैयाला म्हणते शेण काढून यायचा. भैया काही हालत नाही. भैया नाही, भैया येते की शेण काढून आलं नाही. एक दिवस भैया शेण काढतं आणि काय होतंय शेळ्यांखालचं लोटायला ना हे असा धुरळा उठतोय आणि सकाळ सकाळी तुम्हाला सांगायचं एवढं हातपाय फुटल्या तर लय म्हणजे लय. आणि उठून शेण काढायचं, गाईची म्हशीची धार काढायचं, शेळ्या बाहेर बांधायचं, पिल्ली पाजायचं, शेळ्यांना भरडं, गायला म्हशीला भरडं, त्यांना वैरण टाकायचं. ह्यात आम्हाला 7:30 इथंच वाजते आणि त्याच्यानंतर घरी जायचं आणि घरी गेल्या ह्यांची गडबड असत्या, झालं का नाश्ता, त्यांची गडबड एक असत्या आणि त्यात ह्यांचा फोन येत असते. मला तर वाटते सकाळ सकाळी त्यांचा फोन स्विच ऑफ करून ठेव. एवढा वैताग असतोय ते कुठलं काय सुचूच देत नाही रे. एकाच वस्तू एखादा फोन, एखादा वस्तू एखादा फोन, झालं का नाही आवरलं का नाही, झालं का नाही आवरलं नाही. तिकडनं फोन आला म्हणलं का ह्याने आमच्यावर जाळ काढायला चालू करते. सगळे जाते ते मी मागं राहते, सगळे गेलेले मी मागं राहते असं करतात. त्यामुळं सकाळी काही झाडून काढत नाही. असं 3 दिवसातनं 4 दिवसातनं 1 दिवशी झाडून काढतोय सगळं. आणि झाडून रोज काढायची पण गरज नाही. एवढं काय माहिती आहे का, वातावरण फ्रेश आहे एकदम, खाली जमीन पण असं म्हणजे चांगली आहे, खडकाची आहे, त्यामुळं झाडून नाही काढलं तरी पण चालतं आहे ना हो. आणि त्यांना आजच त्यांनी झाडून काढायला लागायला लागलेत बरं का, नाहीतर म्हणजे रोज झाडून काढू लागते. तर नाही, मी त्यांनी कामाला गेलो ना 10-11 वाजेपर्यंत सगळी कामं घरातली आवरते आणि त्याच्यानंतर येऊन एकटी झाडून काढायचं, भरून टाकायचं करत असते. आज तेवढं त्याने आहे तर त्यांना म्हणलं वाडा आणायला जाऊ नका, आपण झाडून काढू. मी घेऊन जाणार शेळ्या, तेवढ्यात भैया आला आणि मग भैया गेला शेळ्यांकडे, लागले झाडून काढायला. तो बघून नसलो मी पटापटा येतोय जरा. दुरडा नाही, पावडर आहे, पावडर. खडक कुठं गोळा करायला लागले आणि मग खडे हे काय करायचे,
उकळतात नाही आंब्या लिंबू बुडा टाकले लिंबूच्या बुडात आहे ना आमच्या तिथं खडं निघाले खरंच आम्ही टाकतोय बरं का लय खडं निघतात खडका सगळा खाली मुरमाचा आहे आणि मुरुम ते शेळ्याने पाहिलं आणि आमच्या शेळ्या लय हुशार आहे उकळून काढते आणि ते उकळून काढलेलं मग खडं असतंय मग ती खडं काय करतोय ज्याचं लय खडं आहे तर ते नाही इकडे लिंबू या झाडाला घालतोय म्हणून लिंबू लय लागते बरं का आता तर पानं कमी येतील लिंबू जास्त आहेत ते खडखडे एकीकडे गोळा करते लिंबू झाडाला टाकून हे ना असं नाही मग सगळं आहे तेवढं खडं गोळा करून लिंबू झाडाला टाकायचं तर असू दे बस व्हिडिओ लय मोठा व्हायला लागला आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओकडे आणि कोंबड्या बी घेतल्या का बरं का कोंबड्या घेतल्या काय रस्त्यात येत वाटत येते या लागल्यात अजून कोंबड्या बघितल्या त्या आणि सह्याद्री जातीच्या कोंबड्या कशा आहेत सांगा बरं कांद्याला सह्याद्रीच नाव मीच विचारलं म्हणजे तुम्हाला काय सह्याद्रीच्या कोंबड्या आहेत त्या तलंगा एक 2 महिन्याच्या आहेत त्या तर त्या कशा वाटते त्या सांगा त्या घ्याव्या का अंड्यासाठी आपल्याला अंड्यासाठी पाहिजे ते तेवढे थोडेसे मेंढे वेगळं गोळा करायचे असं करायला लागलाय तुम्ही पण असं हे खडखड गोळा करायला लागतं ह्या वय आमच्यात असं आहे का कुणाचं अंगण आणि ह्याला कसं लोटायचं दररोज सांगा दररोज नुसतं खडच भरायचं होतं आम्ही कुठे राहतो इकडे शेळ्या असतात आणि एक दिवस आपण इथं पण राहत होतो राहत होतो माहितीये का 6-7 वर्ष माग गया होत्या आणि गया एवढं खडं काढत नव्हते हे नाही इतकं अवधी कसं लोटून काढायला लागलाय सगळं महाग घाण ठेवायला लागलाय बघा ते महाग मी बघा लोटलेलं कसं आहे तुम्ही बघा लोटलेलं कसं आहे हा तिथं खडच नाही जण काय गोळा करताय तुम्ही असं लोटल्यावर मग झालं सगळ्या आमच्या अंगणात सगळं खडच आहे मग लुटून काढायचं म्हणलं असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा हे आमचं रोज असं रामायण चालू असतंय धन्यवाद भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये